नमस्कार, विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला, आज आपण रक्षाबंधन स्पेशल गुलाबजाम तयार करतो आणि अगदी 15 ते 20 मिनिटात तयार करायचे. इथे बघा 2 वाट्या मी पाणी घेतले आणि 2 वाट्या साखर. गॅस मंद ठेवायचा आणि पहिली ही साखर वितळून घ्यायची आणि मस्तपैकी ह्याला एक उकळी काढायची. 1 कडा 2 उकळ्या काढा. आपल्याला पाक नाही बनवायचे, फक्त साखर पाणी तयार करायचे. पण उकळी ही काढायचीच आणि ती सुद्धा दणकावून काढायची. थोडी वेलची पावडर टाकायची ह्याच्यात आणि जर नसेल तर तुम्ही केशर टाकू शकता आणि केशर नसेल तर साधं साखर पाणी केलात तरी सुद्धा चालेल. आता बघा इथे मी मिक्स रेडीमेड जे मिळतंय ना गुलाबजामचं ते आणलेलं. तर बाकी खव्याचं वगैरे पण आपण बनवू शकतो, ब्रेडचे सुद्धा बनवू शकतो. पण आज काय माझ्याकडे वेळ नव्हता, त्याच्यामुळे मी रेडीमेडच घेऊन आले. तर असं तुम्ही आणलात जर तर पटकन 15 ते 20 मिनिटात गुलाबजाम तयार करू शकता आणि एक स्वीट आपल्या घरात तयार झालं. तर इथे बघा मी दुधात मळते. तर तुम्हाला दूध आवडत नसेल तर तुम्ही पाण्यात सुद्धा मळून घेऊ शकता. पण ह्याला ना चांगलं व्यवस्थित मळलं पाहिजे. आणि अजून एक ट्रिक सांगेन तुम्हाला, जर तुमच्याकडचं गुलाबजामचं जे पॅकेट तुम्ही आणता आणि ते मळलं व्यवस्थित जात नसेल ना, तर थोडं थोडं असं मळून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यात फिरवायचं जरा असं प्लस मोडवर, त्या चालू बंद करायचं आणि आणि त्याच्यात छान असं मेल्ट होतं आणि मस्त मिक्स होतं पीठ आणि गुलाबजाम पण फुटत वगैरे नाहीत, अक्के निघतात. आता बघा आपण तेल गरम करून घेतले. तेल जास्त गरम नाही करायचं. तुम्ही 2 प्रकारे गुलाबजाम तळू शकता. एक मी डायरेक्ट टाकलेत आणि दुसरं म्हणजे मी झाऱ्यात घेऊन तुम्हाला हलवून दाखवले, कारण काही काही जणांचे गुलाबजाम कढईत चिटकतात म्हणून. तर तुम्ही पहिलं असं करू शकता, झाऱ्यात घेऊन थोडे हलवायचे, त्यांना सगळ्या साईडने तेल लावायचं आणि मग त्यांना आतमध्ये सोडून द्यायचे आणि असे खमंग तळायचे त्यांना व्यवस्थित. आणि गॅस मात्र शेवटपर्यंत बारीकच ठेवायचा, धूर नाही काढायचा तेलातून, तरच चांगले आतून शिजतात ते आणि तळले जातात. तर इथे बघा असे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत आणि आपण आता ह्या साखरेच्या पाण्यात सोडतोय त्यांना आणि मस्तपैकी असे सगळे गुलाबजाम मी तळून घेतलेत. ते इतक्या सोप्या पद्धतीने आपण गुलाबजाम तयार करू शकतो. धन्यवाद.